स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं आता थेट रणशिंग फुंकलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येक संपर्क मंत्र्याच्या खांद्यावर 2 जिल्ह्यांची जबाबदारी टाकली। काल वरळीतील जनाक्रोश मोर्चात मुंबईकरांच्या गैरसोयीबद्दल महापौर ऋतू तावडेंनी दिलगिरी व्यक्त केली। मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते अशी भावना त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली। भाजप नगरसेविकेच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकलेत। बॅनरवर वरिष्ठांचे फोटो गायब झालेत। श्वेता कोरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात बॅनर झळकले। स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। कोविड काळातील श्वेतपत्रिका काढा अशी मागणी नगरसेविका यामिनी जाधव यांनी केली। तुमची सत्ता आली तेव्हा तुम्ही निधी देत नव्हतात, आता किमान 25 लाख रुपये तरी मिळाले, त्यामुळे आभार माना असा टोला यामिनी जाधव यांनी लगावला। मराठी रिक्षा चालकांची मोट बांधण्याचा मनसेचा प्रयत्न सुरू आहे। गोरेगाव स्टेशन परिसरातील रिक्षांवर मनसेने स्टिकर लावले। मी मराठी बोलतो, मला मराठी समजते असं स्टिकर रिक्षांवर लावण्यात आले। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणारे 3,33,543 मतदार आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 1,745 कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात असणार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडेल। एकूण 478 मतदान केंद्रांवर ती मतदान प्रक्रिया पार पडेल। मतदान केंद्रांवरती सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे। नाशिकच्या येवल्यात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रोहित पवार यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। रोहित पवार यांनी बॅट हातात घेऊन मैदानावर चौफेर फटकेबाजी केली। नाशिकच्या येवल्यात विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलं। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी संमेलनाला उपस्थिती लावली। हिंदू बांधवांनी एकत्र राहून आपल्या महिला भगिनीचं रक्षण करावं असं आवाहन संमेलनात करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महापालिका स्थायी समितीने 2026-27 अर्थसंकल्पात 130 कोटी रुपयांची वाढ सुचवत महापालिकेची तिजोरी खुली केली। एका बाजूला भाजप नगरसेवकांना 80 लाखांचा भरघोस निधी दिला, मात्र MIMच्या नगरसेवकांना 35 लाख तर उद्धव सेनेच्या नगरसेवकांना 55 लाखांचा निधी दिला। नाशिक जिल्हा नियोजन समितीकडून सटाणा पालिकेसाठी 100 दिवसात 6,70,00,000चा विक्रमी निधी मंजूर केला। निधी मंजूर करून घेण्यात नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांना यश आलं। शहर विकासाचा ध्यास घेऊन निवडणुकीत जनतेला आश्वासनं दिली, त्याचाच एक भाग पूर्णत्वास जातोय। संभाजीनगरात स्वच्छतागृहांअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटलेत। महिलांना स्वच्छतागृहांसाठी गेल्या 10 वर्षापासून संघर्ष करावा लागलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील आरापूर MIDCसाठी भूसंपादन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे। भूसंपादन संदर्भात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। आमदार प्रशांत बंब यांच्यासह जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत। अलिबाग तालुक्यातील मांडवा इथं अत्याधुनिक मरीना प्रकल्प उभारण्यास गती मिळाली। यासाठी सुमारे 1,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा पुढील 8 दिवसात तयार करून टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लेन्सकार्टच्या शोरूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना तिलक आणि बिंदी लावून कंपनीच्या नियमांचा निषेध केला। या कंपनीने धार्मिक चिन्ह घालून कामावर येण्यास मनाई केली, त्याविरोधात त्यांनी कर्मचाऱ्यांना तिलक लावून निषेध नोंदवला। हिंगोली जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले। राज्यभरामध्ये सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा जोरदार निषेध करण्यात आला। केंद्र सरकारनं आणलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्यामुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। महिला आरक्षणात अडथळा आणल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला। राज्यातील सरकारी कर्मचारी हे विविध मागण्यांसाठी कालपासून बेमुदत संपावर गेले। त्याचा थेट परिणाम मंत्रालयीन काम तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात दिसून येतो। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं युवा शक्ती जागर मोर्चा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्यात आली। केंद्र आणि सरकारनं तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणाईपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांनी 3 तासांपासून ठिय्या मांडलाय। एरंडोलमधील एका भाजीपाला विक्रेत्याकडून तंबाखूजन्य पदार्थाच्या नावाखाली एका अधिकाऱ्याने खंडणी घेतल्याचा आरोप करत सदर अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमोल पाटील यांनी केली। सांगलीत 1 मे रोजी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून आंदोलन करण्यात येणार आहे। NCERT कडून मराठा साम्राज्याच्या इतिहासाबाबत पाठ्यपुस्तकात बदल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। राज्य पुरातत्व विभागानं रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धन कामांना सुरुवात केली। मूळ रचना जपून दुरुस्तीवर भर आहे। प्रतापगडासाठी 127 कोटींचा निधी मंजूर आहे। तटबंदी, बुरुज दुरुस्तीसह सुरक्षेची उपाययोजना केली जाणार आहे। पुणे महापालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागात नालेसफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत। महापालिकेनं आतापर्यंत 30 ते 40% नालेसफाईची कामं पूर्ण केली, तर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 90% नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील
कमळापूर रोडवरील भुजंग वस्ती इथं उधळलेला बैल विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC अग्निशमन दलाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन जवानांनी दोराच्या साह्यानं बचावकार्य राबवत 2 तासाच्या प्रयत्नानंतर बैलाला सुखरूप बाहेर काढलं. सोलापूरच्या बार्शी लगत भगवंत महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. बार्शीकरांसाठी भगवंत महोत्सवामध्ये 9 दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 28 एप्रिल रोजी भगवंत मंदिरात महापूजा होणार. रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात बस्तान मांडणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात न्यायालयानं वारंवार आदेश दिलेत. मात्र महापालिका आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागायची अशी विचारणा उच्च न्यायालयानं केली. मुंबईतील ABCE आणि F दक्षिण विभागातील काही भागात आज उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आज सकाळी 10 वाजेपासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत 18 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वॉल बसवण्यासाठी 18 तासांचा ब्लॉक असेल. नाशिकमध्ये आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर केवळ 10 दिवसांचं पाणीसाठा शिल्लक राहिला असून उर्वरित 10 दिवसांची तूट भरून काढण्याचं आव्हान समोर आहे. त्यामुळे 15% पाणी कपात करण्याची गरज असल्यानं उपाययोजना म्हणून आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीमुळे उद्या पुणे शहरात पाणीपुरवठा बंद राहणार. आज मध्यरात्रीपासून गुरुवार मध्यरात्रीपर्यंत पाणी बंद असेल. पर्वतीसह प्रमुख केंद्रांवर कामं होणार असून शुक्रवारी कमी दाबानं पुरवठा सुरू होईल. दरम्यान या काळात पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तसं पिंपरी चिंचवडकरांचे पाणी संकट अधिक गडद होत चाललंय. पाणी टंचाईमुळे सोसायट्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच टँकरचे दर वाढल्यानं त्यांची अडचण वाढली. आधी 800 रुपयांना मिळणाऱ्या टँकरसाठी आता 1200 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सोसायट्यांचं बजेट कोलमडलेलं आहे. पुणे हडपसर ते वाराणसी दरम्यान अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळालेली आहे. तर पुण्यातून सुरू होणारी ही पहिली अशी गाडी असून भाविकांना काशी प्रयागराजसाठी थेट सुविधा मिळणार. हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाडीमुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होणार. शिरूर तालुक्यातील सरदरवाडीतील जोरील वणमध्ये श्री श्वेत्र खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त काठी, पालखी, मांडव वढाळे तसंच लोकनाट्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गर्दी केली. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राच्या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आला. प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार निदर्शनास आल्याच्या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही अद्याप याबाबत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्रमांक 17द्वारे परीक्षेत बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 10वी-12वी परीक्षेसाठी 17 नंबरचा अर्ज सुरू करण्यात आला. तर या अर्जासाठी 21 मे 2026 ते ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. सांगलीच्या येतवडे बुद्रुकमधील तरुणींचा गावच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. UPSC आणि CSE परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानं या तरुणींचा जाहीर सत्कार केला. यावेळी UPSCमध्ये 553 रँक मिळवणाऱ्या आरुषा शरद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाळांच्या पटपडताळणीचा 3रा अंतिम टप्पा आज होतोय. पहिल्या 2 टप्प्यात शिल्लक राहिलेल्या शाळांची तपासणी होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 1,500 शाळांची तपासणी होणार आहे. शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांची पटपडताळणी करण्यात येते. रुग्णांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यामुळे लवकरच रोबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीनं अवघड शस्त्रक्रिया करणं सोपं होणार. राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढलं असून रुग्णालयात गर्दी होते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. चर्चगेट विरार तसंच CSMT ते कल्याण दरम्यान भुयारी उपनगरी रेल्वे मार्ग उभारण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश रेल्वे बोर्डानं दिले. या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून व्यवहार्यता अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आलेला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 23 आणि 24 एप्रिल रोजी प्रत्येक 3 तास वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. मोनोरेल मार्गिका लवकरच पुन्हा सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीनं MMRDनं हालचालींना वेग दिलाय. लवकरच निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा अधिकाऱ्यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात येईल. बेस्टच्या ताफ्यात लवकरच तब्बल 500 बस दाखल होतील. बेस्ट प्रशासन भाडेतत्वावर घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा गाडीसाठी होणारा वेटिंग कालावधी कमी होणार असल्यानं त्यांना दिलासा मिळणार. अटल सेतूची थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडणी देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नव्या कनेक्टरच्या कामानं गती घेतली. या प्रकल्पातील 176 पायाभूत ठिकाणांपैकी 143 ठिकाणांचं काम पूर्ण झालं. तर 141 ठिकाणी पिलर्स उभारण्यात आलेले आहेत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर नव्यानं उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकमधून पहिल्या टप्प्यात बस आणि कार या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालाय. अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याबाबतचं परिपत्रक लवकरच काढण्यात येईल.
मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच आता मुंबईकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढून मुंबईकरांना घाम फुटला. अमरावतीत उष्मलाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. सर्व शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी सकाळी 7 ते 10 पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आले. हा आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. तर सकाळी 10 नंतरचे तास ऑनलाईन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्रावरील अवकाळीचं संकट कायम आहे. शुक्रवारपर्यंत वादळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकणाला पावसाचा अलर्ट देण्यात आला. मराठवाडा, विदर्भातही वादळी पावसाचा इशारा दिला. हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळा आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील काही भागात रात्रीच्या सुमारास गारपिटीचा अवकाळी पावसाची हजेरी लागली. तर जामगाव आणि बेंडका परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात आंबे झाडावरून गळून पडले. दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. कोकणात वादळी वारं, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळा आला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात 22 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारं, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नवी मुंबईतील नेरूळमध्ये इमारतीच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. सुदैवानं घरातील सदस्य स्वयंपाकघरात असल्यानं जीवितहानी टळली. स्लॅब कोसळल्यामुळे 4थ्या मजल्याचं छत पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय आणि या घटनेमुळे जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील मुंडातिकोडे इथं फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेवेळी कारखान्यात 40 जण उपस्थित होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आगामी त्रिशूर पुरमसाठी फटाके तयार केले जात असताना ही घटना घडली. मुलीत पैशाचं आमिष दाखवून मुलींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. हा तरुणीला वारंवार मेसेज कॉल करून पैशाचं आमिष दाखवून त्रास देत होता. या प्रकरणी तरुणाला हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडलेला आहे. संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती चौकात मोबाईलच्या वादातून सराईत गुन्हेगारानं संतोष ठोंबरेवर चाकून प्राणघातक हल्ला करत त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून ज्या ठिकाणी हल्ला केला त्या परिसरात आरोपीची धिंड काढली.